मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनमध्ये आलेलो आहे. इथं आपण आल्याच्या नंतर पाहिलं की इथं इलेक्ट्रिक बैल आहे, तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. सर, माझं नाव राहुल कांबळे. मी कृषी गती कंपनीमध्ये ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्हमध्ये वर्किंग करतो. सर, हा इलेक्ट्रिक बैल काय काय काम करतो? हा इलेक्ट्रिकल बैल आहे. हा शेतीच्या आंतरमाशकतेची कामं करतो. याच्यामध्ये मुख्यत्वे आपण पेरणी, खुरपणी, डवरणी आणि फवारणी. फवारणीमध्ये आपण 2 फवारण्या करू शकतो. एक पिकावरली फवारणी आणि एक तणनाशकाची फवारणी करू शकतो. तर मोठं पीक असेल तर मग त्याच्यामध्ये कसं करावं? याच्यामध्ये साधारण त्याची जे विड्थ आहे 3 फुटापर्यंत अंतर आहे. याच्या 6 फुटापर्यंत आपण इकडे वाढवू शकतो. इकडं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल 6 फुटापर्यंत आपण वाढवू शकतो. याची चार्जिंग केल्याच्या नंतर किती तास चालू शकतो? याच्यामध्ये जी बॅटरी दिलेली आहे, आपण लिथियम फॉस्फेटची बॅटरी दिलेली आहे. साधारणतः एक बॅटरी चार्ज करण्यासाठी आपल्याला 2.5 ते 3 तासाचा वेळ लागतो आणि एक बॅटरी 2 युनिटमध्ये चार्ज होते. आपण यासोबत 2 बॅटऱ्या देतो. तर साधारणतः तुम्ही ह्या 2 बॅटऱ्या बसून 6 तासाचं वर्किंग तुम्ही फील्डवरती करू शकता. ॲट ए टाईम तुम्ही 2 ऑपरेशन करू शकता. जसं तुम्ही पेरणीसोबत तुमचं फवारणी एक ऑपरेशन करू शकता. खुरपणी, डवरणी, फवारणी असे 2 ऑपरेशन तुम्ही सोबत करू शकता. तर याचं जो ताकद आहे ते चांगल्या प्रकारे कार्यक्षम करू शकते का? येस सर, नक्कीच सर. जसं आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये जसं बैल वर्किंग करतो तसं तुम्ही याच्यासोबत वर्किंग करू शकता. साधारणतः 4 ते 5 इंचपर्यंत तुम्हाला टॉर्क जनरेट होते. आणि हे मशीन जे बनवलं आहे ते साधारणतः आंतरमाशकतेचे कामं करण्यासाठी बनवलेलं मशीन आहे. त्याच्यामुळे याला आंतरमाशकतेचे कामं करण्यासाठी जास्त पॉवरची गरज नसते. तर सर, याला काही अनुदान शासकीय आहे? येस सर, याला पोखरामध्ये जर तुमचं गाव असेल किंवा पोखराच्या सबसिडीसाठी जर ॲप्लिकेबल असेल तुमचं गाव, तर याच्यामध्ये 60% सबसिडीचे प्रोव्हिजन आहे. आणि महाडीबीटीसाठी तुम्हाला 1,40,000ची सबसिडीची प्रोव्हिजन आहे. तर याची प्राईस किती आहे? तर याची आम्ही प्राईस जे आहे ते 4,71,000 रुपये ठेवलेले आहे. तुम्हाला डीलरकडनं डिस्काउंट रेटमध्ये पण भेटू शकतं हे कमी करून. तर याची 4,71,000 आपण ही प्राईस ठेवलेली आहे. खूप छान आहे. सर, याला चालून दाखवतात? येस. या मशीनमध्ये आणखीन एक फॅसिलिटी आहे की याला आपण कॅमेरा पण दिलेला आहे, म्हणजे पुढे काम करण्यासाठी. प्लस याला GPS सिस्टीम पण दिली आहे, जेणेकरून तुमचं मशीन तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि साधारणतः खोली जी आहे तुम्ही साधारणतः याचे 3 ते 4 इंचापर्यंत तुम्ही खोली पण मेंटेन करू शकता. तर हे मशीन मी तुम्हाला चालवून दाखवते. हे मशीन सेल्फ प्रोपेड ॲग्रिकल्चर टूल बार कॅटेगरीमध्ये येतं. हे मशीनला तुम्हाला लोटायची गरज नाही. हे स्वतः मशीन स्वयंचलित आहे. हे बघा, फवारणी सुद्धा चालू झाली. हो, या मशीनला तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड दोन्ही पण करू शकता. आणि अगदी किफायतशीर मशीन आहे. जे मध्यम शेतकरी आहे, ज्याच्याकडे 3 ते 5 एकरची जमीन आहे, तो हा शेतकरी हे मशीन घेऊ शकतो. बैलाची गरज नाही याला. हो, याला बैलाची गरज नाही. म्हणजे बैलाच्या कंपनीसाठी आपण हे मशीन बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 2 फवारण्या करू शकता. तणनाशक फवारणी आणि वरची पिकावरली फवारणी. या दोन्ही पण फवारण्या तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. आणि एवढा फ्लो जो आहे तो फ्लो सफिशियंट आहे फवारणी करण्यासाठी. याच्यामध्ये मेन फीचर्स म्हणजे याच्यामध्ये 75 लिटरचा टँक दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही एका तासामध्ये 1 एकरची फवारणी करू शकता. सोबत 2 कामं करू शकता. फवारणीसोबत तुम्ही पेरणी, डवरणी, खुरपणी हे कामं पण करू शकता. प्रत्येक ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ या ठिकाणी लागू शकतो. याच्या पाठीमागं तुम्हाला एक माणसाला ऑपरेट करायचं आहे, जेणेकरून हे मशीन व्यवस्थित डायरेक्शन दाखवून तुम्ही हे मशीन शेतामधले कामं तुम्ही करू शकता. बरोबर आहे. खूप अतिशय चांगली मशीन आहे. त्यावेळेस आपल्याला पाठीवर चिखलात खूप जड जातं, थोडी वापसा कंडिशन लागत असेल. येस सर, याला आंतरमाशकाची कामं हे पेरणीनंतरचे वापसा कंडिशन केले जातात. हे जास्त चिखलामध्ये किंवा जास्त टणक जमिनीमध्ये, कडक जमिनीमध्ये मशीन चालू शकत नाही, कारण इलेक्ट्रिकल असल्यामुळे हे आहे. बरोबर आहे. धन्यवाद.